मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 28 जानेवारी 2026 या दिवशी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातली एक दुर्दैवी घटना घडली। महाराष्ट्राचे धडाकेबाज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती इथं विमान अपघातात दुःखद निधन झालं। 3 आठवडे या घटनेला होऊन गेले आणि अजितदादांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता याची चर्चा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये, युवकांमध्ये, वृद्धांमध्ये आणि सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे। 28 जानेवारी 2026ला विमानाचा अपघात झाला, दादांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं गेलं आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही तासामध्ये पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे आणि याची चौकशी करावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली। त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी अजितदादांचा मृत्यू आणि विमान अपघात हा नैसर्गिक नसावा अशा प्रकारची शंका व्यक्त केली। महाराष्ट्रभरातनं तशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते व्यक्त होऊ लागल्या। दरम्यानच्या काळात अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी महाराष्ट्रभरातनं आणि देशभरातनं अनेक नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता ही बारामती इथं दाखल झालेली होती। या प्रचंड मोठ्या समूहाला अजितदादांचा मृत्यू हा जर घातपात आहे असं सांगितलं गेलं असतं किंवा त्यांच्यासमोर मांडलं गेलं असतं तर संपूर्ण समाज आणि जमाव प्रक्षुब्ध होण्याची शक्यता नाकारता आली नसती। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे माध्यमांसमोर आले। त्यांनी पश्चिम बंगालमधनं अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली गेली असं सांगितलं। पवारसाहेबांनी ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलं नाही, परंतु ही शक्यता नाही, अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे असं शरद पवारांनी सांगून टाकलं। झालेली घटना हा केवळ अपघात आहे हे शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केलं। शरद पवारांनी ज्या विमानतळावर अजित पवारांचा अपघात झाला होता ते विमानतळ, ती जागा स्वतः जाऊन पाहिली आणि त्यानंतर शरद पवारांनी हा अपघात आहे असं जाहीर केलेलं होतं। अजितदादांचा अंत्यविधी झाला। 4थ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। नव्यानं व्यवस्था जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षाची व्यवस्था लावली गेली। या पक्षाचा रिमोट कंट्रोल हा प्रफुल्ल शहा, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याकडे जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झाल्या। लोकांच्या मनातल्या शंका तशाच होत्या। अजितदादांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे याच्या चर्चा सुरुवातीला दबक्या आवाजात आणि मोठ्या आवाजात लोकांनी करायला सुरुवात केली होती। अजितदादांचे विधान परिषदेतले एक आमदार अमोल मिटकरी हे पहिल्या दिवसापासून अजितदादांचा अपघात हा घातपात आहे अशा पद्धतीनं ट्विटरवर व्यक्त होत होते, माध्यमांसमोर जात होते आणि अजितदादांचा झालेला अपघात हा अपघात नाही, घातपात आहे अशा स्वरूपाची स्वतःची मतं जे आहेत ते लोकांसमोर मांडत होते। अमोल मिटकरी हे तसे चीप व्यक्ती असल्यामुळं अमोल मिटकरी यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं माध्यमांचंही मत पडलेलं होतं, परंतु कशाचीही पर्वा न करता अमोल मिटकरी बोलत राहिलेले होते। गेल्या काही दिवसामध्ये अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या आणि या 2 पत्रकार परिषदांमध्ये अजित पवारांचा मृत्यू आणि विमान अपघात हा अपघात नसून घातपात आहे असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सांगितलं। त्यासाठी त्यांनी अनेक गृहीतकं सांगितली, त्यासाठी त्यांनी अनेक पुरावे दिले आणि त्या पुराव्यांच्या आणि गृहीतकांच्या निकषावर अजितदादांचा मृत्यू हा फार मोठा घातपात आहे अशा प्रकारची शक्यता त्यांनी व्यक्त केली। त्यांनी काही लोकांकडे अंगुली निर्देश करून त्यांचा संशय जो आहे तो व्यक्त केला। त्यांनी काही लोकांच्या वागण्याबद्दलची आपली मतं सांगितली। ज्या विमान कंपनीचं हे विमान होतं त्या विमान कंपनीवर बंदी का घातली जात नाही हाही भावनिक प्रश्न त्यांनी विचारला। खरं पाहता रोहित पवारांनी स्वतःच्या काकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अपघाताची चौकशी करा आणि तो घातपात आहे का या दृष्टीनं तपास करा अशी मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या IT सेलमध्ये गडबड होण्याचं काही कारण नव्हतं। तुम्हाला वाटतंय चौकशी करा,
तुमची मागणी आहे, चौकशी करायला हरकत नाही, अशाच प्रकारचं उत्तर भाजपच्या IT सेलकडून दिलं जायला हवं होतं. तुम्हाला ज्याची चौकशी करायची त्याची चौकशी करा, जितकी चौकशी करायची तितकी चौकशी करा, सखोल चौकशी करा, काहीही फरक पडत नाही असं न म्हणता भाजपचा IT सेल हा रोहित पवारांवर तुटून पडला आणि अशा पद्धतीनं भाजपच्या IT सेलनं रोहित पवारांना ट्रोल करणं ही गोष्ट घातपाताची शक्यता अधिक आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटायला बळकटी आणणारं कृत्य ठरलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एका बाजूनं होत असताना या अपघाती मृत्यूची जबाबदारी कोणाची याच्या दृष्टीनं सुरू असलेला तपास हा अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचं जे आहे ते लोकांना जाणवलं. 28 जानेवारी 2026ला दादांना अपघात झाला, दादांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी राज्य सरकारनं या अपघाताची चौकशी का केली नाही आणि चौकशी करण्याकरता जलद गतीनं चौकशी करण्याकरता फास्ट ट्रॅकनं ही चौकशी करण्याकरता सुरुवात का केली नाही हा पहिला प्रश्न आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आलेले होते, अजितदादा पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेले होते. त्याच दिवशी अमित भाई शहानी CBI मार्फत अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करू आणि या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू अशा प्रकारची भाषा का वापरली नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो आहे. या गोष्टी जर त्याच वेळी केल्या गेल्या असत्या तर अजितदादांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे याच्या चर्चा थांबल्या असत्या. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या, दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी घडल्या, त्यामुळं अजितदादांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे असं मत व्यक्त करणारे आणि असं बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढत राहिली. म्हणजे एक उदाहरण सांगता येईल की 28 जानेवारी 2026ला दादांच्या मृत्यूनंतर काही तासामध्ये मंत्रालयामध्ये दादांच्या सहीनं अनेक आदेश काढले गेले. त्या आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या ऑर्डर ज्या आहेत त्या विभागांकडे गेल्या. एकूण 75 पत्र जे ते अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मान्यता देणारी दिली गेली. अजित पवारांची त्याच्यावर डिजिटल सही होती असं सांगितलं गेलं. या सगळ्या प्रकरणांना आता स्थगिती दिली गेली. या सगळ्या आदेशांना हे आदेश रद्द नाही केले. त्याच्यावर अंजली दमानिया यांनी बोट दाखवलेलं आहे आणि हे सगळे आदेश तुम्ही रद्द का नाही करत हे विचारलेलं आहे. अजितदादांचा अपघाती मृत्यू झालेला असताना राज्यामध्ये 3 दिवस जे आहे ते पूर्ण दुखवटा असताना आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडलेला असताना मंत्रालयात असा कोण व्यक्ती हजर होता, मंत्रालयात असा कोण मंत्री सगळ्यावर रिमोट कंट्रोल ठेवून होता की त्यानं अशाही प्रतिकूल परिस्थितीत आणि अशाही दुःखद वातावरणामध्ये अजितदादांच्या सहीनं आदेश वितरित केले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे. तो अधिकारी, तो मंत्री यानं जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांचा अपघात हा घातपात आहे असं वाटायला ज्यांना वाटतं आहे अशा वाटणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. अजित पवारांचा मृत्यू हा महाराष्ट्रासाठी एक दुर्दैवी घटना घडली. अजित पवारांसारखा अत्यंत उमदा, लोकांच्या वेळेला आणि मदतीला धावून जाणारा आणि कामाशिवाय दुसरी भाषा न बोलणारा राज्यकर्ता भविष्यामध्ये महाराष्ट्रात होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अत्यंत हळवे झालेले आणि भावनिक झालेले शरद पवार हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिले. शरद पवारांच्या डोळ्यात कधी आसवं दाटलेली नव्हती. इतक्या वेळा स्टेजवरून बोलत असताना आणि पत्रकार परिषदां गाजवत असताना शरद पवारांचा कंठ भरून आलेला नव्हता, आवाज कापरा झालेला नव्हता. हे सगळे प्रकार अजितदादांच्या मृत्यूनंतरच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असताना शरद पवारांच्या बाबतीत घडल्या. यामध्येच अजित पवारांबद्दल शरद पवारांना वाटणारी आत्मीयता जी आहे ती स्पष्ट करणारी गोष्ट आहे. रोहित पवारांच्या 2 पत्रकार परिषदांनंतर अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे. या ट्विटमध्ये हा अजित पवारांचा मृत्यू हा घातपात आहे असं जय पवार म्हणत नाहीत. मात्र जय पवार यांनी हा अपघात जो आहे तो निष्काळजीपणामुळं झालेला आहे, विमान कंपनीच्या बेफिकीरपणामुळं झालेला आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. एका बाजूला रोहित पवार बोलत असताना, एका बाजूला रोहित पवार व्यक्त होत असताना, अमोल मिटकरी शंका व्यक्त करत असताना, दादांचे अनेक चाहते हा अपघात नाही घातपात आहे असं म्हणत असताना अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कोणीच का व्यक्त होत नाही हा प्रश्न माध्यमांना आणि सामान्य माणसांना पडलेला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते जय पवारांनी दिलेलं आहे. हा अपघात असला तरी निष्काळजीपणामुळं झालेला आहे
कमानीच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे, हे जय पवारांनी निसंदिग्ध शब्दात मांडलेलं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्या कथित अपघाताची किंवा कथित घातपाताची चौकशी ही उच्चस्तरीय स्वरूपामध्ये झाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे. विमानाचा अपघात कसा घडला हे कळावं याच्यासाठी विमानामध्ये ब्लॅक बॉक्स बसवलेले असतात आणि कोणत्याही तापमानाला ते ब्लॅक बॉक्स शिल्लक राहतात. विमान कुठं कोसळलं तरी ब्लॅक बॉक्सचे ते कुठेतरी पडतात. अनेक विमान अपघातामध्ये विमान अपघात झाल्यानंतर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी ब्लॅक बॉक्स सापडले आणि त्या विमान अपघाताचं कारण जे आहे ते शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची मोठी मदत झाली. ब्लॅक बॉक्स हा विमान अपघात कसा झाला हे स्पष्ट करणारं सगळ्यात मोठं साधन आहे. अजितदादांचा विमान अपघात झाला, त्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळलेल्या अवस्थेत आढळून आला असं सांगितलं जातं. सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, तो ब्लॅक बॉक्स हा आपल्या ताब्यात आलेला आहे, त्याचा शोध घेतल्यानंतर अपघात कसा झाला हे नक्की होईल. पुन्हा सांगितलं जातं की ब्लॅक बॉक्स हा देखील जळलेला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही, त्याच्यासाठी खूप उच्च दर्जाचं तापमान असावं लागतं. 1100 पेक्षा जास्त तापमानामध्येच हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळू शकतो. याबद्दलची माहिती आणि तांत्रिक माहिती जी आहे ती लोकांसमोर येते आहे. लोक त्याच्यावर चर्चा करत आहेत. जे लोक कधी विमानात बसलेले नाहीत, ज्या लोकांना विमान हे त्यांनी चित्रामध्ये किंवा सिनेमामध्ये पाहिलेलं आहे, प्रत्यक्षातही पाहिलेलं नाही, अशा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले अजितदादांचे चाहते अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला आणि खरोखरच आमच्या नेत्याचा घातपात करण्याचा कोणी प्रयत्न केला का या दृष्टीनं गावागावामध्ये चर्चा करताना दिसत आहेत. अस्वस्थ माणसं आहेत. माणसांना अजितदादांच्या मृत्यूचं कारण हवं आहे. तो घातपात असेल तर माणसांना त्यांच्या भावना अनावर होतील. लोकांची कामं करणारा, लोकांमध्ये राहणारा, पहाटे 6 वाजता उठणारा आणि लोकांसाठी सर्वस्व देणारा अजित पवारांसारखा नेता जर घातपातानं गेला असेल आणि त्याला घालवलं असेल तर ती गोष्ट सामान्य माणसांना सहन होणारी नाही. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातलं गूढ जे आहे ते एका बाजूला वाढत चाललेलं असताना त्या विमानाच्या वैमानिकाच्या कौशल्याबद्दल रोहित पवारांनी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्याबद्दलचे काही प्रश्न विचारलेले आहेत की विमानाच्या वैमानिकानं हेतुपुरस्कर विमान जमिनीवर आपटलं आणि विमानाचा स्फोट घडवून आणला असं काहीसं रोहित पवारांचं म्हणणं आहे. स्वतःचा मृत्यू घडवून गेला तरी चालेल, परंतु विमानाचा अपघात झालाच पाहिजे अशा पद्धतीनं वागणारा तो वैमानिक होता असं रोहित पवारांना म्हणायचं असावं. ही गोष्ट फार अशक्य कोटीतली गोष्ट आहे. असं होऊ शकतं का? मात्र असं होऊ शकतं का याचा तपास घेतला जाणं गरजेचं आहे. तो वैमानिक मद्यपी होता आणि त्याला मद्यपानाचं व्यसन होतं असंही सांगितलं जातं. त्या दृष्टीनं तपास व्हायला हवा. 28 जानेवारी 2026ला दादांचा अपघात झाला. दादा सकाळी नेहमीच्या त्यांच्या लवकर उठून बाहेर पडण्याच्या वेळेप्रमाणे जे आहेत ते मुंबईतून बाहेर पडलेले होते, बारामतीला पोचणार होते. जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेच्या सगळ्या गणांमध्ये त्यांच्या 5 ते 6 सभा लागलेल्या होत्या आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये दादा लोकांना भेटण्यासाठी येणार होते. अशा परिस्थितीत दादांच्या विमानाला अपघात झाला. दादांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असा होता की 27 जानेवारीला रात्री दादा जे आहेत ते बाय रोड प्रवास करून बारामतीला पोचणार होते, परंतु दादांना निघायला उशीर झाला कारण विदर्भातल्या एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती आणि त्या नेत्याला नाराज करायचं नाही म्हणून अजितदादा थांबून राहिले आणि अजितदादांचा पूर्वनियोजित कार्यक्रम कोलॅप्स झाला. अशा प्रकारच्या तक्रारी देखील केल्या गेल्या. हा विदर्भातला नेता म्हणजे प्रफुल्ल पटेल आहे हेही माध्यमांकडून सांगितलं गेलं. या नेत्याच्या फाईलवर सह्या करण्याकरता दादा थांबले नसते आणि दादा त्याच दिवशी रस्त्यानं बारामतीकडे गेले असते तर दादांना हा अपघात झाला नसता. अशा शक्यता ज्या आहेत ते सांगितल्या जातात. आयुष्यामध्ये, राजकारणामध्ये आणि रणांगणामध्ये जर तर या शब्दाला काही किंमत नसते. जर असं झालं असतं तर कसं झालं असतं, जर ही गोष्ट घडली असती तर कसं झालं असतं, या प्रश्नांची फारशी उत्तरं जी आहेत ती आपल्याला देता येत नाहीत. एक प्रश्न सामान्य माणसांनी मोठ्या प्रमाणात विचारला की अजितदादांच्या पक्षाचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चर्चा करा, चौकशी करा असं का म्हणत नाहीत? अजितदादांच्या अपघाताबद्दल
लोकांच्या मनात शंका आहेत की हा घातपात आहे, म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी या नेत्यांनी न करणं ही गोष्ट सुद्धा अजितदादांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे याच्याबद्दलच्या चर्चांना बळ देणारा ठरला. अजित पवारांसारखा एक सक्षम आणि कार्यक्षम तत्परतेनं काम करणारा राजकारणी गेलेला असताना आणि एवढा दिग्गज माणूस गेलेला असताना अजितदादांच्या अपघाताची चौकशी जी आहे ती 22 दिवसामध्ये राज्य शासनानं काय केली याचं निवेदन देण्याकरता महाराष्ट्राच्या जनतेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे यायला होतं. राज्याचे मुख्यमंत्री तसं काही करायला तयार नाहीत. ज्या विमान कंपनीनं अजितदादांना विमानसेवा पुरवली होती आणि ज्या विमान कंपनीच्या विमानाला अपघात झाला त्या विमान कंपनीचा निष्काळजीपणा याला कारणीभूत झालेला आहे असं जय पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. अनेक पातळ्यांवर विमान कंपनीचा निष्काळजीपणा झालेला आहे. या विमान कंपनीला आणि विमान कंपनीच्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का, आणि हा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून होतो आहे का, आणि हा प्रयत्न सुरू असल्यामुळं अजितदादांचा अपघात हा घातपात आहे अशा प्रकारच्या चर्चांना बळ मिळते आहे का, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. अजितदादांचा अपघात हा घातपात होता असं जोपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं आणि त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला वाटतं त्याच्या शंकेचं निरसन होईपर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी निपक्षपातीपणानं झाली पाहिजे. ही चौकशी इंडिपेंडंट एजन्सीजकडून झाली पाहिजे. ही चौकशी जरूर तर खाजगी गुप्तहेर संस्थेतर्फे झाली पाहिजे. ही चौकशी जरूर तर राज्य सरकारच्या कुठल्याही एजन्सीचा वापर न करता केंद्रीय संस्थांमार्फत झाली पाहिजे. ही चौकशी होत असताना अजित पवारांच्या कुटुंबातले रोहित पवारांसारखे सदस्य जे आहेत त्या चौकशीच्या इन्व्हेस्टिगेशनच्या सगळ्या प्रक्रियेत सोबत घेतले पाहिजेत आणि त्यांच्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. अजित दादांसारखा माणूस जो आहे तो त्याच्या बाबतीत घातपात झाला असं म्हटलं तर आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो. जेव्हा घातपात होतात त्यावेळी घातपात करणाऱ्याचं इंटेन्शन बघावं लागतं. अपघात घडतो त्यावेळी व्यक्तीला मारण्याचा कुठला हेतू नसतो, मात्र एखाद्या व्यक्तीला मारण्याच्या हेतूनं जर काही कृत्य केलं असेल तर तो घातपात असतो. नुसत्या अपघातामध्ये एखाद्या माणसाचा बळी जाणं ही निष्काळजीपणाची, ही बेफिकीरपणाची गोष्ट असते व्यवस्थेतल्या, परंतु एखाद्या माणसाचा बळी जर घातपातामुळे केला गेला असेल तर ते कट कारस्थानाचं कृत्य होतं. अजितदादांचा स्वभाव आणि अजितदादांचं वागणं बघितलं तर अशा प्रकारे संशयित कोण आहेत या संशयितांची थेट नावं जी आहेत ती रोहित पवारांनी सांगायला हवी होती की या लोकांवर माझा संशय आहे, हे लोक माझ्या काकांचा घातपात करू शकतात आणि या दृष्टीने या लोकांपासूनच चौकशीला सुरुवात करा असं म्हणायलाही हरकत नव्हती. आणि अशी 3-4 लोकांची थेट नावं, मी याचं नाव घेणार नाही, त्याचं नाव तुम्ही शोधा असं न म्हणता या 4-5 लोकांची चौकशी करा, माझा याच्यावर संशय आहे म्हणून त्यांची चौकशी करा असं म्हणून चौकशीला एक रुटीन मार्ग जे आहे ते प्राप्त करून देणं जे आहे हेही गरजेचं होतं, परंतु ते झालेलं नाही. अर्थात ते काम रोहित पवारांचं नाही, ते काम हे तपास यंत्रणांचं काम आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते रोहित पवारांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची आणि महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांची आहे. त्या दृष्टीनं तपास यंत्रणांनी काम केलं पाहिजे. अजित पवारांसारखा एक अजातशत्रू राजकारणी हा महाराष्ट्राच्या राजकारणातून काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. अजितदादा हे कोणाचेही कायमचे शत्रू नव्हते. अजितदादांना राजकारणात कोणी परमनंट शत्रू नव्हतं. अजितदादांच्या कुठल्या विचारधारेशी कमालीचा तीव्र असा संघर्ष नव्हता. अशा परिस्थितीत अजितदादांचा घातपात कोण करेल हाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते रोहित पवारांनी चांगल्या प्रकारचं दिलेलं नाही किंवा या प्रश्नाचं उत्तर यावं लागेल की अजितदादांचा घातपात करावा असं नेमकं कोणाला वाटत होतं आणि त्यातून कोणाचा फायदा आहे, अशा व्यक्ती कोण होत्या, असे जनसमुदाय कोणते आहेत का की ज्यांना ही गोष्ट करणं जे आहे अजितदादांचा घातपात करणं या गोष्टीमुळं त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा फायदा होणार होता, असं कोणी आहे का या दृष्टीनेही शोध घ्यायला हवा. अजितदादांचा मृत्यू हा महाराष्ट्राला चटका लावून गेलेला आहे. हे रहस्य जर असंच राहिलं की दादांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे, अपघात झालेला होता पण तो केवळ अपघात नव्हता, अपघाताचं कारण निष्काळजीपणा आहे, अपघाताचं कारण बेफिकीरपणा आहे, अपघाताचं कारण व्यवस्थेतले दोष आहेत, अपघाताचं कारण जे आहे ते
जाणीवपूर्वक जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी न घेणं आहे. अपघात झाला असेल तर, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक गेल्या असतील आणि खरोखरच घातपात झाला असेल तर ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. रोहित पवारांना ट्रोल न करता त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी जी आहे ती तपास यंत्रणांनी घेतली पाहिजे आणि दादांच्या मृत्यूचं गूढ जे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं पाहिजे. तीच अजित पवारांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. जय भवानी, जय शिवाजी.